थोडं थांबा. संतोष पाटील सर, सुनील सर, आजची शिक्षा सर्व विद्यार्थ्यांचं आहे. रस्ता आपल्याला सायकल प्रश्न आहे, सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे. रस्ता थोडा अपुरा असल्यामुळे आपल्याला एकदम शांततेच्या मार्गाने हा रस्ता क्रॉस करायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, आपण एकदम सावकाश आणि शांततेने आपल्याला चालायचं आहे. थोडंसं राहिलेला आपल्या मोर्चाचा समारोप पुढे होणार आहे. थोडं शांततामय मार्गाने घ्यायचं आहे आपल्याला. हा एकेरी रोड पूर्णपणे आपल्यासाठीच रिकामा करण्यात आलेला आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, या संपूर्ण एकेरी रोड आपल्याला शांततेच्या मार्गाने पर्यंत आपल्याला जायचं आहे. तर आले आकाश कोणाळे कल्याणकर सर, विद्या आराधना या सर्वांनी, फिजिक्सवाला या सर्वांनी आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलेलं आहे, सपोर्ट केलेला आहे. त्यामुळं नक्कीच भारतामधील नीट आणि नीटचे जे डायरेक्टर आहेत, नीटची जी संस्था आहे, त्यांच्यावरती खूप मोठा दबाव येणार आहे आणि या दबावापोटी आपण आंदोलन आज या ठिकाणी उभा केलेला आहे. निश्चितपणे परीक्षा ही एक्झाम घेण्यासाठी शेड्यूल तयार झालेला आहे. 50-63 शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज के, माता की. या ठिकाणी सर्वप्रथम बाळाजी गाडे पाटील यांनी या आयोजनाचं विद्यार्थी हिताचं काम करून हे आंदोलन उभारलं. त्यांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. तुमच्या विद्यार्थ्यांसाठी हे रोज आवाज उठवलेला आहे. आमची DCDF संघटना आणि PTA संघटना या सर्वांकडून त्यांचं मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो. आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचं खरं एक जागरूक नागरिकांना, जागरूक विद्यार्थ्यांचा दखल महाराष्ट्र राज्याला आणि देशाला घ्यावंच लागते. कारण येणारी भविष्य, तुम्ही जे पिढी आहात, तुम्ही जे युवक आहात, तुम्ही देशाचं भविष्य. आणि याच्यासोबत जर छळ कोणी करत असेल तर त्याला उत्तर हे विद्यार्थी देऊ शकतात. आणि त्यांच्यात एक कोटीची ताकद आहे. पुन्हा एकदा मी असं सांगतो की आपण सगळ्यांनी बाळाजी गाडे पाटील यांचं, काँग्रेस पक्षाचं आणि बाळाजी गाडे पाटील यांच्या सर्व टीमचं सदस्यांचं, इथं आलेल्या पत्रकारांचं, सर्वांनी सहभाग घेतलेल्या, चांगल्या कामात मदत केलेल्या सर्व कोचिंग संघटनेचं म्हणून मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि भविष्यात तुम्ही पण अभ्यास करावं, आंदोलन करायला बिझनेस यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा. यासाठी कल्याणकर क्लासेसतर्फे आमचे आदरणीय RB जाधव सर, राज अटकोले सर आणि बाळाजी गाडे पाटील आणि सर्व काँग्रेसच्या युवा पदाधिकाऱ्यांतर्फे मी तुम्हाला सर्वांना मनातून शुभेच्छा देतो आणि सांगतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य, PTA जिल्हाध्यक्ष आणि आदरणीय कल्याणकर सर, विविध मोर्चामध्ये सहभाग करून विशेष नोंदवला, त्यांच्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम या आयोजनाच्या सर्व सहभागी झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. हॅलो, धन्यवाद सर. क्लासेस असतील किंवा विद्यार्थी असेल यांच्यासाठी आवाज उठवला त्याबद्दल जोरदार टाळ्यांनी त्यांचं एक बार स्वागत करूया. आणि त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये नांदेड हे एज्युकेशनसाठी 1 नंबरला जाणलं जातं आणि त्यामध्ये सर्व कोचिंग क्लासेस एकत्र मिळून मिळतात याची आज आपण ओळख पूर्ण दिल्लीपर्यंत करून दिलेली आहे. त्याबद्दल सर्व कोचिंग मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपला हा लढा दिल्लीपर्यंत पोहोचेल आणि आपल्या नीट आस्पिरंटला न्याय भेटेल याची 101% गॅरंटी येतो. एवढंच नाही तर एक नवीन गोष्ट मी सांगणार आहे की कोणाला कोचिंग क्लासेसचे नीटचेच नाही तर JEE विद्यार्थी सुद्धा आज इथे लढायला उभे आहेत. कुठलीच असू शकत नाही हे आज गाडे पाटलांनी समोर होऊन दाखवून दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि यापुढे त्यांच्याकडे माहिती सपोर्ट करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. नीटची परीक्षा पुन्हा झालीच पाहिजे. कारण आज आपण इथे जे जमलो आहोत तो यांच्यामुळे जमले आहोत. हा आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे, NTA हदवलं पाहिजे. आदरणीय शिवराज बोडेगावकर सरांनी महाराष्ट्रातली पहिली याचिका या अन्यायाविरोधात दाखल केलेली आहे. औरंगाबाद खंडपीठामध्ये जे मुंबईचं बेंच कोर्ट आहे याच्यामध्ये दाखल केलेली आहे आणि हा लढा इथून पुढे चालू करणार आहे. आपण या ठिकाणी संघटित झाला कारण की आपले जे सिनियर्स आहेत, काही विद्यार्थी आहेत ते याच्यामध्ये होरपळलेले आहेत. उद्या आपलाही नंबर याच्यामध्ये लागू शकतो. या जाणीवपूर्वी आपण इथं संघटित झाला त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि हा लढा असाच चालू राहणार आहे. PTA संघटनेकडून माझी मागणी आहे,
महासंचालक सुबोध कुमार साहेब तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे। अरे तुम्ही त्याच्यानंतर अजून असं सांगता की आम्ही ग्रेसची मार्क सिस्टीम काढली। अहो तुम्ही एक्झाम फॉर्म भरताना ग्रेसची मार्क सिस्टीम का काढली नाही? ग्रेस किती द्याले? 5-6 मार्काचा नाही, 150 मार्काचा ग्रेस आहे, 150 मार्काचा। यावरून लक्षात ठेवा किती मोठा घोटाळा आहे। तर आज या ठिकाणी आज नांदेड येथील या ऐक्याच्या गल्लीचा आवाज दिल्लीमध्ये केलाच पाहिजे। नीटची परीक्षा रद्द झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। या ठिकाणी सर्वांनी सहभागी झाला। आदरणीय गाडीपाटील भाऊ आपले सर्वप्रथम अभिनंदन व आमचे सर्व लेकर आज विमानाने या ठिकाणी आले। या केंद्र शासनाने यांची दखल घेतली पाहिजे, आजची न्यूज दिल्लीपर्यंत गेली पाहिजे। मला 2 मिनिटं बोलण्यासाठी आपण विनंती केला, त्याबद्दल आम्ही आमचे सर्व पीटीए संघटना सीसीपीएफ संघटनेकडून जाहीर आपण मेहनत करतो। पण आता इथं काही बाकी वाचणं होणार आहे, 2-2 फक्त 4 ते 5 वाजता होते। मी सर्वात प्रथम या ठिकाणावरती यांना विनंती करतो की आपण या ठिकाणावरती थोडक्यामध्ये नीटच्या परीक्षेच्या संदर्भाने मागणी करावी। नांदेड पीटीएचा, नांदेड पीटीएचा, गाडे पाटलांचा विजय हो, बालाजीराव गाडे पाटलांचा विजय हो, सीसीटीएफएम राजेश कल्याणकर सरांचा विजय हो। विद्यार्थी मित्रांनो, आम्ही कोचिंग क्लासेस संघटने महाराष्ट्र राज्याचा मी माजी राज्याध्यक्ष आहे। या नात्यानं आपल्या समोर नीट संदर्भात भारतामध्ये जो घोटाळा चाललेला आहे, या घोटाळ्यामध्ये विद्यार्थ्यांचे मार्क्स वास्तव कमी असताना ग्रेस पद्धती लागू करून विद्यार्थ्यांना विनाकारण जास्तीचे मार्क दिल्यामुळे जे होतकरू अभ्यासू आणि प्रामाणिक विद्यार्थी होते त्यांच्यावरच्या मेरिट रँकवरती अन्याय झालेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना एम सारख्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार होता, त्या प्रवेशापासून आपले जास्तीत जास्त महाराष्ट्रातले विद्यार्थी त्यातल्या त्यात नांदेड। नमस्कार, मी रामेश्वर जामगे, राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीटच्या विद्यार्थ्यांचा आज मोर्चा निघाला होता, जो नीटच्या पेपरमध्ये घोटाळा झालाय त्या घोटाळ्या संदर्भात, आणि त्या मोर्चाचे आयोजक होते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे पाटील। आज ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया। नेमकं या मोर्चा मागचा उद्देश काय आणि तो कशासाठी काढला होता या संदर्भात जाणून घेऊयात। पाटील, हा जो मोर्चा आज निघाला होता, हा मोर्चा नेमका कशासाठी निघाला होता आणि मागण्या काय होत्या? हा मोर्चा निघाला तो नीटमध्ये जो गैरव्यवहार झाला त्याच्या घोटाळ्यामध्ये 23 लाख पोरांचं भवितव्य गेलं, पेपर फुटला। आमची स्पष्ट मागणी आहे की नीटची परीक्षा पुन्हा घेतल्या जावी। 23 लाख पोरांची जे पेपर फुटीमध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत SIT गठीत करून कार्यवाही केल्या जावी आणि CBSEच्या माध्यमातून ही परीक्षा घेतल्या जावी। या मागणीसाठी आजचा मोर्चा होता आणि यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। जोपर्यंत ही मागणी होणार नाही पूर्ण, तोपर्यंत आम्ही लढत राहू। नीटची परीक्षा पुन्हा घ्या ही आमची प्रमुख मागणी आहे। या संदर्भात जी काही NTA आहे, नॅशनल टेस्ट एजन्सी, त्याने एक अहवाल जारी केला होता जो घोटाळा झाला यावर आरोप केल्यानंतर। NTA ही अत्यंत खोटारडी आणि भ्रष्ट संघटना आहे। NTAच्या अध्यक्षांनी सुबोध कुमारांनी तर खरं तर राजीनामा द्यायला पाहिजे नैतिक जबाबदारी घेऊन, पण ते तसं करणार नसतील तर आम्ही त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडू म्हणून आमची मागणी आहे। NTA बोगस आहे, त्यांना सोडून द्या, CBSEला परीक्षा घेऊ द्या, या मागणीसाठी चाललो आहे। आता आम्ही कलेक्टर साहेबांना सर्व शिष्टमंडळ घेऊन तेच निवेदन द्यायला जात आहोत आणि ही मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत युवक काँग्रेस लढत राहील। धन्यवाद। नक्की, जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही, जोपर्यंत नीटची परीक्षा पुन्हा होणार नाही, तोपर्यंत युवक काँग्रेस लढत राहील। या पद्धतीचा पवित्रा त्याने विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतला आहे। आणि नीटच्या संदर्भात विद्यार्थ्यांचा मोर्चा निघाला होता। नीटच्या परीक्षेमध्ये जो घोटाळा झाला होता त्यासाठी ITI कॉर्नर या ठिकाणी महात्मा फुले पुतळा इथपर्यंत त्यांचा मोर्चा होता, आणि त्या मोर्चा कसा होता, कशासाठी होता, याविषयी संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत RCCचे शिक्षक आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया। सर, विद्यार्थ्यांचा महामोर्चा काढला होता, नीटचा जो घोटाळा झाला, नेमका तो घोटाळा काय होता? दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरील नीट ही परीक्षा मेडिकल प्रवेशासाठी घेतली जाते। तर या परीक्षेमध्ये जवळपास 24 लाख विद्यार्थी भारतभरातून दाखल झाले होते, म्हणजे ही परीक्षा दिली। तर यामध्ये
बिहार राज्यामध्ये पेपरफुटीच्या काही घटना होत्या. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना जवळपास 1563 विद्यार्थ्यांना NTA वेळ कमी पडला हे रिझन सांगून ग्रेस मार्किंग दिली. तर ही ग्रेस मार्किंग NTAला म्हणजे नीटमध्ये नाही आहे तरी पण ही ग्रेस मार्किंग NTAनं विद्यार्थ्यांना दिली. यामध्ये नीट परीक्षेमध्ये प्रचंड कट ऑफ वाढला आहे. हा कट ऑफ वाढल्यामुळं गोरगरीब शेतकऱ्याची जी मुलं आहेत, जी मेहनती आहेत, अशा मुलांना मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळणार नाही आहे. तर याच्यामध्ये खूप मोठा स्कॅम झालेला आहे. काही ठिकाणी एकाच सेंटरवर म्हणजे हरियाणामध्ये एकाच सेंटरवर 6 ते 7 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळालेले आहेत. तर ही घटना पहिल्यांदाच भारतभरामध्ये झालेली आहे. कारण की या एवढ्या पारदर्शक परीक्षेमध्ये असं कसं काय होऊ शकतं हा सवाल कोचिंग क्लासेस, त्या RCC आणि इतर संघटनांनी केला आहे. यामध्ये RCC तर्फे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सरांनी या संदर्भात औरंगाबाद खंडपीठामध्ये जे मुंबईचं बेंच कोर्ट आहे याच्यामध्ये महाराष्ट्रातील पहिली याचिका दाखल केलेली आहे आणि या संदर्भात आवाज उठवण्याचं काम केलं आहे. सर्वत्र चर्चा आहे. IIBच्या माध्यमातून आपण काय सांगू? IIBच्या माध्यमातून मी अशी जाहीर विनंती करतो की जी परीक्षामध्ये प्रचंड नाराजी झालेली आहे विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये, जो गैरप्रकार झालेला आहे त्याची CBI मार्फत चौकशी करण्यात यावी आणि झालेल्या विद्यार्थ्यांचं नुकसान भरपाई हे डबल परीक्षा घेण्यात यावी. अशी मागणी मी IIB तर्फे संपूर्ण भारत देशाला करतो. एवढ्या मोठ्या परीक्षेमध्ये आज घोटाळा होत आहे, एवढी यंत्रणा सक्षम असताना याचं कारण काय असतं? यांचा प्रचंड प्रमाणात यांचं एकतर नियोजन नाही, ठरलेल्या वेळेप्रमाणे यांचा कोणतं शेड्यूल नाही. 14 तारखेला निकाल होता, ते अगोदरच त्यांनी निकाल जाहीर केला. याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात अनियमितता दिसून येत आहे. आपण ITI चौकात आहोत आणि आपल्यासोबत विद्यार्थी आहे. बऱ्याच नीटच्या परीक्षेसंदर्भात मोर्चा झाला, तर त्या मोर्चा कशासाठी होता आणि काय घोटाळा झाला? सध्या हे प्रकरण खूप गाजतं आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र नाही, पूर्ण भारतामध्ये गाजतं आहे. आपण बघतोय की हे NTA स्कॅम, हे नीटमध्ये अचानक ग्रेस मार्क वाढणं, त्यांना मग त्यांची री एक्झाम करणं, हे सध्याला सुरू आहे. तर हे नांदेडमध्ये सर्व कोचिंगनी मिळून, इथे कोणी म्हणजे असं भेदभाव नाही केला की हा कोचिंगचा, सर्व कोचिंगनी मिळून हा मोर्चा काढला. आणि मोर्चाचा उद्देश एवढाच होता की ही जी नीट एक्झाम तुम्ही रिकंडक्ट करताय किंवा ग्रेस मार्क देताय, असं करण्यापेक्षा तुम्ही सर्व स्टुडंटची नेट घ्या आणि फेअरली घ्या. याच्यामध्ये एवढे घोटाळे होत आहेत, तसं काही करू नका. आत्ता जे सध्या NTAने चालवलेलं आहे किंवा आपण हे बघतोय, याच्यामध्ये एकदम सोपी गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगतो. सच्चाई छुपाई गई, अफवाई उड़ाई गई, बात कुछ और थी, बताई कुछ और गई, यही चल रहा है. NTAने घोटाळा केलेला आहे, यावर काय आहे? नीटचा पेपर हा परत व्हावा ही आमची मागणी आहे. NTAने एवढा मोठा घोटाळा करून खूप विद्यार्थ्यांचे आयुष्यासोबत खेळलेले आहेत. तर माझी हीच मागणी आहे की नीटचा पेपर परत व्हावा झालीच पाहिजे आणि CBIने चौकशी केली पाहिजे NTA.